ते ज्ञान जे 12 वर्षाचं असताना त्याच्याजवळ होतं, त्या ज्ञानाने पवित्र शास्त्रात कुठंच उल्लेख आला नाही की येशू ख्रिस्ताचा उपयोग देवाने 12व्या वर्षी चालू केला, 13व्या वर्षी चालू केला, 15व्या वर्षी चालू केला, 21व्या वर्षी चालू केला, असा उल्लेख आला नाही. तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की येशू परिपूर्ण परिपक्व म्हणजे मॅच्युअर्ड झाला आणि मॅच्युअर्ड झाल्यानंतर वयाच्या 30व्या वर्षी देवाने त्याचा उपयोग करायला सुरुवात केली. लूक याचा 3रा अध्याय 23 वचन काय सांगतं? लूक 3:23 मध्ये काय म्हटलेलं आहे? येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे 30 वर्षाचा होता. लोक त्याला योसेफाचा पुत्र असे समजत. योसेफ एलीचा म्हणजे ते पुढं मग त्यांची वंशावळ दिलेली आहे. पण इथं मला मुख्य सांगायचं आहे की येशूने आपल्या कार्याचा आरंभ सुमारे 30 वर्षाचा झाल्यावर केला. मग 12 वर्षाचा झाल्यावर का येशूने कार्य केलं नाही? 13 वर्षाचा झाल्यावर का केलं नाही? 16 वर्षाचा झाल्यावर का केलं नाही? 21 वर्षाचा झाल्यावर का केलं नाही? 30 वर्षाचा झाल्यावरच येशूला का देवाने उपयोगात आले? सांगा. मॅच्युअर्ड माणूस. अजून आणखी काय असतं? पूर्णपणे. आता 16-17 वर्षाचा मुलगा सेवेमध्ये आल्यावर तो कसा असतो? 16, 17, 18, 19, 20, 21, 25 कसं असतं त्याचं वय? हां, साधं रमेश गाडी चालवायला लागलं, रमेशला सांग, रमेश गाडी पुढं पाहून चालव. रमेश कोणी दिसलं रे दिसलं तर अरे आपला ॲक्सिडेंट होणे यार. आणि 2 व्हीलर जरी चाललं, पोरी दिसल्या अरे पडू आपण खाली. ते असतं सगळ्यात. त्याचं वय कसं आहे? आता त्याचं लग्न झालं नाही तो पाहणारच ना पोरीकडं. त्याचं लग्न झाल्यानंतर तो नाही बघणार, त्याला ते बघावंच लागणार ना. अरे बाबा ही चांगली आहे का, ती चांगली आहे का, कसं आहे काय. त्याचं देवाकडे कुठे एवढं ध्यान राहील? त्याचं लक्ष राहील बाबा माझं आता पहिले लग्न झालं पाहिजे, माझं वय तसं आहे, नाजूक वय. मग नाजूक वयामध्ये माणसाला नाजूक गोष्टी आठवायला लागतात. त्याचं शरीर जे आहे ते शरीर हे सगळ्यांना होता. म्हणजे जास्त पण असं लगे एकदम शुद्ध बनू नका की आम्हाला काहीच झालं नाही, आम्ही खूप शुद्ध आहोत, आम्ही तरुण पण एकदम साधूच होतो आम्ही तरुणपणात, असं कोणी नाही. देवाने सगळ्यांना दिलेलं आहे. देवाने नर आणि नारी ज्या अर्थी बनवले त्या अर्थी सगळ्यांच्या शरीरामध्ये देवाने ते हार्मोन्स दिलेले आहेत आणि ते हॅपी हार्मोन्स ज्या वयात यायचे त्या वयात ते बरोबर येतातच. 13, 14, 15 आरशात जास्त माणूस पाहायलाच लागतो, भांग जास्त करायलाच लागतो. ते टळत नाही. तुमच्या लेकरांना बळच दबाव आणू नका. 15-16 वर्षात झालं काय आरशात पाहतो, काय आरशात पाहते, ते पाहणारच आरशात. त्यांचं वय आरशात पाहायचं. तुम्ही पण पाहिलं होतं आरशात. आता आपण महिनी पाहत नाही. केस असे झाले तरी आपण काय करत नाही. वय नाही आपलं. मग ते वय तसं असतं आणि त्या वयामध्ये चुका होतात. आणि परमेश्वर कधी पण अर्ध ज्ञानी किंवा सगळ्यात जास्त सेवेमध्ये ज्यावेळेस तरुण लोक येतात त्यावेळेस काहीतरी घोळ होतो, काहीतरी पाप होतं, काहीतरी चूक होते. एकदम तरुणपणात एकदमच जवळ आलं की मग काय होतं, त्याला ते राहवत नाही आणि त्या गोष्टीमुळे बऱ्याचशा सेवेमध्ये अडखळण आलेलं आहे. आणि बरेचसे तरुण लोक ज्यावेळेस सेवेत येतात त्यावेळेस त्यांना भान राहत नाही की मी देवाचा सेवक आहे आणि त्यांच्या हातून जे नाही घडायचं ते घडतं आणि मग लोक नाव ठेवतात येशूला की हा देवाचा सेवक. पाटोळे अंकलने आल्या, येत नाही वाटतात. पाटोळे अंकल मला एकदा म्हटले होते की पाळकसाहेब आमच्या गावात असाच देवाचा सेवक आला आणि तो तरुण होता आणि त्यांनी ढोलकी वाजवताच पोरीकडं पाहिलं आणि त्या पोरीला काही दिवसांनी घेऊन गेलं. त्या गावात आता कोणी देवाचा सेवक येत नाही. एका माणसामुळं काय झालं, सगळा खराब. ब्रदर अशोकला पण म्हणलं मग आपण गाणं म्हणतो, मग तेरे प्यार में कविता मैं कही कवी ना बन. वय तसं असतं आणि तसं वय असल्यानंतर तसं होतं. म्हणून एक व्यक्ती देवाच्या ज्ञानामध्ये परिपूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देव त्याला वापरत नाही. म्हणून तरुणांनो सावधान, तरुण मुलींनो सावधान, तरुण मुलांनो सावधान. मला माहिती आहे तुमच्या शरीरात बरेचसे बदल होत आहेत कारण की तुमचं वय ते आहे. पण घाबरू नका, आत्ताच देव तुम्हाला वापरणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला बुद्धीने ज्ञानाने तो मॅच्युअर करील त्याच्यानंतर परमेश्वर तुम्हाला वापरायला.
सेल्फ कंट्रोल एक गिफ्ट आहे, एक फळ आहे आणि त्या फळाला म्हणतात इंद्रिय दमन. माझं शरीर मला ताब्यात ठेवता आलं पाहिजे आणि जो हे शिकला तो पुढे गेला. बरंच आपण म्हणतो की हा माणूस का बरं इतकं प्रार्थना करतो, इतकं हे करतो. गुप्त पातकं माहिती का आपल्याला त्याचे? आपण त्याच्या जीवनात बघितलं का? मग एक दिवस कळतं, काहीतरी उघड येतं आणि मग आपल्याला कळतं अरे हा तर एकदम मुकेश खन्ना होता. मुकेश खन्ना म्हणजे फक्त बस, पण त्याचा डाव तो बरोबर साधतो. मग आपल्याला कळतं अरे हे असं नाही, हे असं आहे आणि याच्यामुळंच देवाला वापरत नाही. उगाच आपण प्रार्थना, हे आरड प्रार्थना, ओरड प्रार्थना, कर प्रार्थना, देवा याला पण त्याचं चुकीचं काय गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे का? ती प्रार्थना करा, कोणाबरोबर प्रार्थना करत असत. परमेश्वराचं लाईफ मला रिव्हील कर, याचं जीवन मला दाखव. आणि ज्या दिवशी देव तुम्हाला एखाद्याचं जीवन दाखवाल ना, त्यावेळेस तुम्हाला कळलं की तो काय करतो आणि मग तुम्ही म्हणता हे असं आहे, याच्यामुळे हा आशीर्वादित होत नाही किंवा ही आशीर्वादित होत नाही. काही गुप्त पातकं दडलेली असतात आणि त्या पातकामुळे परमेश्वर त्या व्यक्तीला मॅच्युअर्ड बनेपर्यंत वापरत नाही. याचा अर्थ असा नाही देव त्याला शिक्षा करेल, देव त्याला सोडून देईल. देव सगळ्या मानवजातीवर प्रेम करतो, पण देव वाट बघतो की तो व्यक्ती ज्ञानाने आणि शरीराने देखील परिपक्व व्हावा, मॅच्युअर्ड व्हावा. म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस तरुण होता त्यावेळेसच त्याला सेवेमध्ये देवाने वापरायला सुरुवात केली नाही. परमेश्वराने त्याला एक मॅच्युअर्ड वय येऊ दिलं आणि मॅच्युअर्ड वय आल्यानंतर परमेश्वराने त्याला वापरण्याची सुरुवात केली. तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला गेलेले असाल, काही जण 11वी 12वी फर्स्ट इयर जे वय असतं याला हूड वय आपण म्हणतो, ज्या वयामध्ये समजत नाही तरुण मुलांना मुलींना आणि मग ते चुकीचं काम करतात आणि चुकीच्या कामामुळं आम्हाला पाहायला वाटतं त्यांचं पूर्ण लाईफ कोलॅप्स होतं आणि चुकीचा निर्णय घेतात आणि पूर्णपणे त्यांचं संपून जातं. कालची घटना तुम्ही ऐकली असेल, फार भयानक घटना आहे. माणसं तर माणसं सोडा, मोठमोठे माणसं देखील बिघडलेले आहेत. एका आईनं स्वतःच्या सख्ख्या मुलीला मारून टाकलं, तिला गळा दाबून मारलं वाळुंजला आणि गळा दाबून मारून गादीत तिला भरलं आणि गादीत बांधून कुठंतरी चालवलं होतं फेकून द्यायला. सख्खी आई. कशामुळे? सख्ख्या आईने दुसरं लग्न केलं आणि म्हणे तुला 2-2 पाहिजे, मग मला नको का, ह्या शब्दावरून तिला डायरेक्ट मारून टाकलं. म्हणून मी कधीच म्हणत नाही जैसे माता संभालती है वैसे येशू संभालेगा. नो, जैसे येशू संभालता है वैसे कोई नहीं संभालता. आजकालच्या माता सुद्धा बिघडलेल्या आहेत. आजकालच्या माता सुद्धा आपल्या लेकरांना सोडून देतात आणि दुसऱ्या माणसाबरोबर पळून जातात. थोडी पण जनाची नाही तर मनाची लाज राहिलेली नाही. त्याच्यामुळं सगळं काय सध्याच्या काळामध्ये बिघडलेलं आहे. म्हणून जे दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. मी तर तरुणांपेक्षा जास्त लपडे मोठ्या माणसाचेच पाहिले. आणि मग नंतर काही जण इथं म्हणतात बाळासाहेब तुमचे त्याच्यावरच बोलतात. अरे ते चाललंय तसं, त्याच्यामुळं मला त्याच्यावर बोलावं लागतं. कारण की सगळ्यात विचित्र पाप कोणता आहे माहिती आहे का? शरीराचं. मला पत्नी असताना जर मी दुसऱ्या स्त्रीबरोबर लफडं करतो किंवा जर माझं जर चुकीचं नातेसंबंध आहे तर तो नातेसंबंध माझं शरीरही खराब करतो आणि मला पापाकडे नेतो आणि एक दिवस असं येतो की माझं मरण देखील चांगलं होत नाही. मी शुद्ध पाहिजे, माझं जीवन पवित्र पाहिजे. मी जर लग्न करत नाही तर मी असं म्हटलं पाहिजे की माझं जीवन फक्त माझ्या पत्नीसाठी समर्पित आहे आणि माझ्या पत्नीचं जीवन फक्त माझ्यासाठी समर्पित आहे. देवाने आम्हाला एक दुसऱ्यासाठी बनवलेलं आहे आणि ती मॅच्युरिटी ज्यावेळेस येते त्यावेळेस परमेश्वर अशा माणसाला उपयोगात आणायला सुरुवात करा. 17 लफडे आणि मग काय ना, हे देवा वापर, पळ तिकडं वापर, अजून 4 कर, याच्याबरोबर चालू, त्याच्याबरोबर चालू, याच्याबरोबर. अरे किती माणसाचं एका जीवनात एकच असलं पाहिजे. हां, शाहरुख खान बरा तो प्यार एक ही बार होता है, आदमी एक ही बार जीता है, एक ही बार मरता है. प्यार भी एक ही बार होता है, शादी भी एक ही बार होता है. 4-4 वेळेस होत नाही. सावधान, सध्याचा काळ फार डेंजर आहे. म्हणून परमेश्वर असं कोणालाही झोपेतून उठून वापरत नाही. चुकीच्या रिलेशन वाल्याला परमेश्वर वापरत नाही. शरीराचं पातक जर आमच्या जीवनात असलं तर शरीराच्या पातक असणाऱ्याला परमेश्वर वापरत नाही. परमेश्वर प्रथम त्याला दुरुस्त करतो, परमेश्वर त्याला प्रथम घडवतो, त्याला पापापासून दूर करतो आणि मग नंतर परमेश्वर म्हणतो आता हा माझा पुत्र आहे आणि आता मला याचा उपयोग करायचा आहे. म्हणून मी तरुण सेवकावर जास्त विश्वास ठेवत नाही. लवकर एकदम भारळून जात नाही. मी फार गिफ्टेड आहे,
फार दानाने भरलेलं आहे, काय हरकत नाही, काय हरकत नाही, असू द्या दानाने. त्याचं चारित्र्य कसं आहे, त्याचं कॅरेक्टर कसं आहे, तो महिलांना कसं बोलतो, लहान लेकरांना कसं बोलतो, मुलींना कसं बोलतो, हे फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस एखादा सेवक आपल्या घरात येतो त्यावेळेस त्याचं कॅरेक्टर कसं आहे, तो आपल्या लेकरांशी कसं बोलतो, आपल्या महिलांशी कसं बोलतो, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग नंतर आपल्याला कळतं की खरंच हा व्यक्ती, याच्यामध्ये मला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिसतं आणि परमेश्वर याचा उपयोग करून घेणार. ट्रस्ट पाहिजे माणसाची, विश्वास पाहिजे माणसाचा. एखादा पर माणूस ज्यावेळेस आपल्या घरात येतो त्यावेळेस त्या माणसावर पूर्ण विश्वास पाहिजे की हा मनुष्य चुकीचा नाही, हा माणूस चांगला आहे, हा चारित्र्यवान आहे आणि याला देवाचं भय आहे, या स्त्रीला देवाचं भय आहे. आणि असेच लोक देवाच्या राज्यामध्ये पुढे जातात. म्हणून काय 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 फायदा, नुसतंच गोंधळ करून काय होत नाही. कितीतरी गोंधळ मी बघितले आणि त्या गोंधळात दुसराच गोंधळ होऊन जातो. म्हणून कुठे गेले ना ते पळून. तुम्ही काय झोपले का प्रार्थना करीतच? आपले पास्टर बेगाफील, मी गाफील राहत नाही, माझी सगळ्यांवर फार बारीक नजर असते. मी इथं जरी बसलेला असतो तर तिरक्या डोळ्याने मी कोणाशी बोलतोय ते पाहत असतो. तुम्हाला वाटू देऊ नका असं की मी बघत नाही, सगळं कळतं मला. फक्त मी काय करतो, शांत बसून घेतो, प्रार्थना करतो की देवा आम्हाला अधिक मॅच्युरिटीमध्ये वाढव. म्हणून एक माणूस जर 80 वर्षाचा जरी असला तरी तो मॅच्युअर म्हणता येत नाही. एक माणूस 60 वर्षाचा जरी असला आणि त्याला जर परमेश्वराचं ज्ञान प्राप्त झालेलं नाही तरी तो मॅच्युअर्ड नाही. एक माणूस ज्याला प्रत्येक गोष्ट माहिती असली तरी तो मॅच्युअर्ड नाही. त्याचं मॅच्युरिटी येण्यासाठी त्याचं शरीर देखील परिपक्व होतं, त्याचं ज्ञान देखील परिपक्व होतं, त्याचं बोलणं देखील परिपक्व होतं, त्याचं चालणं देखील परिपक्व होतं. आणि त्यावेळेस आपल्याला कळतं की हा माणूस मला पवित्र माणूस दिसतो, याच्यावरती मला परमेश्वराचा अभिषेक दिसतो. ही स्त्री मला पवित्र स्त्री दिसते आणि हिच्यावरती मला परमेश्वराचा अभिषेक दिसतो. हे असतं. म्हणून परमेश्वर जोपर्यंत परिपक्व माणूस होत नाही, जोपर्यंत पूर्णतः तो मॅच्युअर्ड होत नाही, तोपर्यंत परमेश्वर त्याला वापरत नाही. जर आम्ही बघितलं मोशेचं जीवन, मोशेच्या जीवनामध्ये मोशे 40 वर्ष त्याच्या महलामध्ये राहिला. 40 वर्ष फारोच्या कन्येने त्याचा सांभाळ केला आणि जसा तो महलामध्ये होता त्याच वेळेस परमेश्वराने त्याला उपयोगात आणला नाही. त्याच वेळेस परमेश्वर म्हणला नाही चल मोशे आता मला तुझ्याद्वारे फार मोठं कार्य करायचं आहे. नाही, परमेश्वराने त्याला घडवलं. 40 वर्ष झाल्यानंतर ज्यावेळेस मिस्राचा खून त्याच्या हातून झाला त्यावेळेस 40 वर्ष तो मिद्यानामध्ये राहिला आणि 40 वर्ष त्याने आपल्या सासऱ्याचे शर्ट मेंढर सांभाळले. 40 वर्ष त्याला लोकांबरोबर संपर्कात राहता आला नाही. 40 वर्ष तो जो राहिला तो शेरडा मेंढराच्या संपर्कात राहिला. आणि एवढे 40 वर्ष जर आमची ट्रेनिंग झाली असतं तर आपल्यासारखे म्हटले असते देवाची सेवा नको, काही नको, मला काहीच नको, मी बरा आहे या मेंढरांमध्ये. त्या मेंढरांमध्ये राहिला आणि इतका मेंढरांमध्ये राहिला की तो म्हणतो की मी जर जिबे आणि जड ओठाचा मनुष्य आहे, मला बोलता येत नाही. का बोलता येत नाही? कारण की 40 वर्ष महलामध्ये राहिलेला माणूस, ज्ञानाने सर्व संपन्न असलेला माणूस, ज्याला बोलता येत होतं, सगळं काही येत होतं, पण तो माणूस जो आहे ज्यावेळेस 40 वर्ष शर्ट मेंढर सांभाळलं त्यावेळेस परमेश्वराने त्याला लीन आणि नम्र केलं. मोशे पूर्णतः लीन नम्र झाला आणि असा म्हणतो की आता मी जड जिभेचा आणि जड ओठाचा पण आहे, मला बोलल्या जाणार नाही. आणि मग परमेश्वर म्हणतो आता तू माझ्या उपयोगाचा आहे, आता चल मी तुला जे सांगेल ते करायला सुरुवात कर. आपल्याला वाटतं माझा अहंकार जिवंत, माझा राग तसाच, माझं तसंच अहंकार, किंवा मी चालणार तसंच, मी बोलणार तसंच, माझं जे हाईट आहे ती तशीच राहणार आणि परमेश्वरा मला तू वापर. परमेश्वर तर नाही, मी तुला वापरणार नाही. प्रथम मी तुला नम्र करेल, प्रथम मी तुला पूर्ण घडवील, प्रथम मी तुला पूर्ण तोडील आणि मग नंतर मी तुला वापरायला सुरुवात करेल. किती जणांना वाटतं परमेश्वराने माझी प्रार्थना लगेच ऐकली पाहिजे, आत्ता प्रार्थना केली आत्ताच उत्तर आलं पाहिजे, आत्ताच आत्ता, नाही तर येशू तू काही कामाचा नाही. असं होत नाही. जीवन तसंच, पाप तसेच, जे करायचं ते चालूच आहे, लफडे तसेच, सगळं तसंच. आणि मग ज्यावेळेस मंदिरात येतो त्यावेळेस आपण म्हणतो देवा माझी प्रार्थना ऐक, देव प्रथम. आणि मग नंतर त्याला पूर्णपणे स्वच्छ धुवून काढतो आणि मग म्हणतो की आता या शरीरात पवित्र आत्मा वस्ती करणार आहे. म्हणून मॅच्युरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून परिपक्वता फार महत्त्वाची आहे. जर तुम्हाला वचन माहिती नाही, जर तुम्हाला देवाचं सानिध्य कसं येतं ते माहिती नाही, जर तुम्हाला पवित्र शास्त्राच्या वचनामध्ये अभ्यास नाही तर परमेश्वर तुम्हाला लगेच वापरणार नाही. तुम्हाला परिपक्व करेल, ज्ञानाने तुमचं ज्ञान वाढविल,
तुमचं वचनाचं साठा वाढवील, तुम्हाला बोलताना देखील वचन येतील, वचन तुम्ही बोलताल म्हणजे ज्ञानामध्ये तो परिपक्व बनवेल. आता इथं बघा, ते फारो बरोबर बोलले तेव्हा मोशे 80 वर्षाचा व अहरोन 83 वर्षाचा होता. म्हणजे मोशे 80 वर्षाचा झाल्यानंतर परमेश्वराने त्याला वापरायला सुरुवात केली. आजकालची मिनिस्ट्री हायफाय मिनिस्ट्री झालेली आहे. काय थोडंसं काहीतरी शिकल्यानंतर लगेच स्टेज बी सेटअप लावला आणि सेटअप लावल्यानंतर ऑर्केस्ट्रा सारखं चलो सुरू स्तुती आराधना करेंगे और अशीच मिनिस्ट्री येते ना, अशीच जाते. जे फटफट वाढतात ते फटफट संपतात. घाईघाईने जे काही कार्य करतो ते घाईघाईने वरती जातं आणि घाईघाईने खाली पण येतं. आणि काही दिवसांनी आपण म्हणतो ते सगळं संपलं, काहीच राहिलं नाही तिथं. आता कोणीच येत नाही. का येत नाही? घाई केली खूप. ज्ञान नाही, पवित्र आत्म्याचं सानिध्य नाही, प्रार्थना नाही, देव समर्पित जीवन जगायला लावतो ते समर्पित जीवन जगले नाही. फक्त जस्ट शो सारखं केलं आणि शो केल्यानंतर फक्त एक शो ऑर्केस्ट्रा सारखं सुरुवात केली आणि ऑर्केस्ट्रा सारखं काही फुलफिल नाही झालं, ते खाली आलं. आणि मग एक दिवस आपल्याला कळतं तो सेवकच पडला आणि तो पडून मग त्याने पापात पडून मग दुसरंच काहीतरी निर्णय घेतला आणि मग तो संपून गेला. आणि मग जे त्याचे विश्वासणारे असतात ते म्हणतात की अरे यांनी हे तर फार मोठी चूक केली, याने असं करायला नको पाहिजे होतं. आणि मग त्याच्या पाठीमागचे फॉलोअर जे असतात त्याचे विश्वासणारे ते त्याच्यावर विश्वास ठेवत असतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळं काय होतं, ते पण येशूपासून दूर जातात. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की मी तुमचा आदर्श नाही, मला तुमचा आदर्श बनवू नका. मी माणूस आहे पण येशू ख्रिस्त तुमचा आदर्श आहे, त्यालाच आदर्श बनवा. जरी माणसं पडले तर येशू कधीच पडत. हालेलुया. असं पिक्चर, असं आयडल कोणाला बनवू नका. आयडल हे बिशप, हे मोठे सेवक आणि मग हा फार अभिषिक्त आणि मग फक्त मी यालाच फॉलो करणार नाही. तो देवाचा सेवक आहे, त्याला फॉलो करू नका. त्याचं ऐका वचन, त्याला देवाने अपॉइंट केलेलं आहे, त्याला देवाने निवडलं आहे, त्याचं वचन ऐका, त्याचं वचन आत्मसात करा. पण त्याच्यावर विसंबून राहू नका, देवावर विसंबून राहा. कारण देव चुकत नाही कधी, माणूस चुकतो, माणूस पापात पडतो, मनुष्य पाप करतो. म्हणून गुप्त पातकं हे फार महत्त्वाचे आहे. गुप्त पातकं ज्याने सोडली आणि गुप्त पातके सोडून ज्याने पवित्र जीवन जगायला सुरुवात केली ते फार फार मॅच्युअर्ड झालेला माणूस आहे. म्हणून तुम्ही असं समजू नका की शरीराचं पातक शरीरातच ठेवाल आणि मग मी सेवा करायला जाईल. सेवा अनसक्सेसफुल होईल, अनसक्सेसफुल. तुम्ही शक्यच नाही सक्सेस होण्याचं जर शरीराच्या पापात जगत आहात. कारण की हे शरीर फार अनमोल आहे. हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि याच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. आणि ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो तो कसा असला पाहिजे? हे शरीर मलिन झालं पाहिजे का? अपवित्र झालं पाहिजे का? लग्नाच्या पूर्वी जे तरुण मुलं आहेत त्यांनी चुकीच्या गोष्टीत जायला पाहिजे का? नाही जायला पाहिजे. जर ते जातात तर ते काय करतात? पाप करतात. कशा संबंधी पाप करतात? शरीरासंबंधी. बोला माझ्याबरोबर, असं लयच नादान नका म्हणून. कशा संबंधी पाप करतात? शरीर. मग एका माणसाचं लग्न झालेलं असलं, त्याला जर बायको असली, जर त्याने दुसऱ्या बाईबरोबर लफडं केलं तर ते काय होतं? आणि एका बाईचं लग्न झालेलं असलं तिनं दुसऱ्या परपुरुषाबरोबर जर पाप केलं तर ते काय होतं? लफडं केलं तर काय होतं? पाप आहे ना ते. आणि पाशा पापी शरीरात ये पवित्र आत्म्या वस्ती. कसा वस्ती करील? कसा वस्ती करील? कसं वस्ती करेल? असं काही काही ऐकायला येतं कधी कधी ना, ते ऐकूनच माणूस हैराण होतो. तसं देव वापरत नाही तशा माणसाला. तशा माणसाच्या जीवनामध्ये देवाचं सानिध्य नसतं किंवा त्याच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करत नाही. आपली नजर देखील कशी पाहिजे? शुद्ध पाहिजे. काही काही लोक नजरेतूनच प्रेम चोपडा वाटतात. इकडच्यांना सगळ्यांना कळतं लवकर. का माहिती का? तुम्ही माणसाला, तुम्हाला देवाने दान दिलेलं आहे लेडीजला, तुम्ही नजरेतून माणूस ओळखू शकता. एकदा स्कॅनर लावायचं तुमचं डोळ्याचं, असं उभं करायचं आणि पाळत साहेब फक्त मला वरपासून खालपासून पाव द्यायला. बाळासाहेब जपून जरा चालू दिसतोय. नजर बाई माणसाला कळतं माणसाची नजर कशी आहे. पापी नजर तेव्हाच कळते. मग काही काही जण प्रेम चोपडा असतात. काय अशा माणसाच्या जवळ जायचं नाही.
म्हणून मी चर्चमध्ये महिलांना वेगळं ठेवतो, पुरुषांना म्हणतो की जरा दूर राहायचं. मला ते आवडत नाही जास्त बोललेलं. कमी बोलायचं, व्यवस्थित बोलायचं, भाऊ बहिणीसारखं राहायचं, जास्त जवळ जायचं नाही. रक्ताचे भाऊ आणि रक्ताची बहीण तीच खरी बहीण, रक्ताचा भाऊ तोच खरा भाऊ. असे भाऊ बहिणी कितीतरी घोळ झालेले मी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळं जरा मर्यादा बाळगायची, कारण की सैतान कधी आत शिरतो. भाऊ म्हणता सरळ म्हणतात काही जण मला लग्न करायचं याच्याबरोबर. असं कसं काय होतं? तुम्हाला विजन कसं काय चेंज होतं? तुमचं विजन कसं काय चेंज होतं? भाऊ म्हणतं माणूस काय म्हणायला लागतो आता लग्न करायचं. असं नाही होत. भाऊ तर भाऊच आणि बहीण तर बहीणच. हालेलुया. पटायला लागलं वाटतं. हे शिक्षण फार गरजेचं आहे, कारण की बऱ्याचशा चर्चेसमध्ये असं गोडगोडच बोललेलं, गोड तुमची भरभराट होईल, तुम्ही कलेक्टरच्या लेवलला जाताल, तुमचं हे होईल, तुमचं ते होईल. आणि पाप काय नाही, मला भेटते बस झालं. पापाचं काय करायचं? पाप तर सगळं जग करते. नाही, शरीराची शुद्धता फार महत्त्वाची आहे. येशू परिपक्व झाला शरीराने, म्हणजे त्याच्या शरीरात पाप नव्हतं. येशू ज्ञानाने परिपूर्ण झाला, म्हणजे त्याला सर्व शास्त्र माहिती होतं, ज्ञान त्याच्यात आलं, परिपक्वता त्याच्यात आली. आणि मग त्याच्या नजरेमध्ये पाप नव्हतं, त्याच्या शरीरामध्ये पाप नव्हतं, त्याच्या ज्ञानामध्ये पूर्णता देवाचं वचन होतं. आणि असा व्यक्ती देव त्याला वापरणार म्हणजे वापरणारच. त्याच्यावरती देवाचा अभिषेक राहणार म्हणजे राहणारच. चूक नसायलाच पाहिजे. ज्याचं तारण झालं ते अगोदर तुम्ही काही असा, पण ज्यावेळेस तुमचं तारण होतं त्या दिवसापासून परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. म्हणून मोशेला पूर्ण नम्र केलं आणि 80 वर्षाचा झाला. 80 वर्षाचा झाल्यानंतर पवित्र शास्त्र सांगतं की परमेश्वराने त्याला वापरायला सुरुवात केली आणि परमेश्वराने महान कार्य त्याच्या जीवनाद्वारे केलेलं आहे. आणि मग नंतर आम्हाला पाहायला वाटतं की परमेश्वराचा अभिषेक जो आहे त्याच्यावरती फ्लो झाला. आणि असं म्हटलेलं आहे की मोशे जसा मित्राशी बोलतो तसा देवाबरोबर बोलायचा. आपल्यातला कोणीच नाही असा, किंवा पवित्र शास्त्रामध्ये असा कोणताच व्यक्ती नाही की जो मित्रासारखा देवाशी बोलला. असा एकच व्यक्ती आहे जो मित्रासारखा देवाशी बोलला, आणि तो व्यक्ती म्हणजे मोशे आहे का दुसरं कोणी? असं म्हणलेलं आहे की ज्यावेळेस तो देवाच्या सानिध्यात जायचा, देव त्याला मित्रासारखा बोलायचा, आणि तो त्या देवाच्या सानिध्यात जायचा त्यावेळेस मित्रासारखा तो बोलायचा. इतका नम्र तो होता की ज्यावेळेस त्याच्या विरोधात त्याची सख्खी बहीण उठली, मिर्याम, त्याच्या विरोधात बोलायला लागली, त्याच्यानंतर काही जण त्याच्या विरोधात उठले आणि ते म्हटले तुलाच देव बोलतो का, आम्हाला देव बोलत नाही का? त्यावेळेस तो एका शब्दानेही बोलला नाही, आणि परमेश्वराने त्याच दिवशी मिर्यामला शिक्षा दिली आणि ती बर्फासारखी पूर्ण पांढरी झाली. त्यावेळेस मोशेच होता की ज्याने देवाकडे तिची मध्यस्थी केली. कधी झालंय? ज्यावेळेस त्याला नम्र देवाने केलं त्यावेळेस नाही, ज्यावेळेस त्याने खून केला, ज्यावेळेस तो तरुण होता त्यावेळेस नाही. देवाने त्याला घडवलं, परिपक्व केलं, पूर्णपणे त्याला बनवलं, त्याच्यानंतर परमेश्वराने त्याला उपयोगात आणलं. मग इथं बसलेले काही जण 17 वर्षाचे असतील, 18 वर्षाचे असतील, 19 वर्षाचे असतील, आणि तुम्ही प्रार्थना करत असाल, आणि प्रार्थना जर करत असाल आणि जर तुमची इच्छा आहे की मी देवाबरोबर चालावं, तर आत्तापासून तुम्ही आध्यात्मिक परिपक्वतेमध्ये चालायला सुरुवात करा. आत्तापासून शरीराची शुद्धता बाळगायला सुरुवात करा. आत्तापासून अशी प्रार्थना करा की माझ्या शरीराने देवाचं गौरव व्हावं, कारण की परमेश्वर जो आहे तो मला आध्यात्मिक परिपक्व बनवू इच्छितो. दुसरी गोष्ट, परमेश्वर अभिषेक ज्यावेळेस अनॉइंटिंग येते त्यावेळेस, विदाऊट अनॉइंटिंग आम्हाला देव वापरत नाही. अभिषेक कधी येतो? ज्यावेळेस माणूस मॅच्युअर होतो. अभिषेक कधी येतो? ज्यावेळेस माणूस नम्र होतो. अभिषेक कधी येतो? ज्यावेळेस माणूस पापापासून दूर राहतो. अभिषेक कधी येतो? ज्यावेळेस मनुष्य पूर्णपणे देवाला समर्पित होतो. माझ्या भावनेमध्ये वचन असतं, माझ्या जीवनामध्ये वचन असतं, त्यावेळेस परमेश्वर मला वापरायला सुरुवात करतो. आणि अभिषेक येतो म्हणजे अनॉइंटिंग फार महत्त्वाची आहे. किती विश्वासणारा असला पण त्याच्यावरती पवित्र आत्म्याचा अभिषेक नसला तर त्याच्याद्वारे कोणाला स्पर्श होणार नाही, काही जाणीवही होणार नाही, तिथं अभिषेक राहणार नाही, तिथं फक्त एक भाषण वाटेल, एक भाषण. मग भाषण वेगळं आणि अभिषेक वेगळा. मग एक माणूस, आम्हाला कधी कधी वाटतं की हे पण देवाचे सेवक आहे आणि हे पण देवाचे सेवक आहे, हे बोलतात त्यावेळेस आम्हाला अभिषेक जाणवतो, हे बोलतात त्यावेळेस आम्हाला काहीच जाणवत नाही, कारण की त्यांनी तो अभिषेक मिळवला नाही. म्हणून अनॉइंटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अभिषेक अशाच माणसात राहतो की जो माणूस पवित्र आणि शुद्ध जीवन जगतो. पवित्र आणि शुद्धता फार महत्त्वाची. मग आपले शब्द पण फार महत्त्वाचे आहेत. मी देतो शिव्या घरात,
आणि मग नंतर इथं आल्यावर म्हणतो येशूच्या नावात दुष्टात्म्याला निघ. दुष्टात्मा काय म्हणेन मला, तूच निघ. का बरं मला म्हणतोस निघ? अरे बाबा तू देवाचा सेवक आहे, पण तू शिव्या देतो ना. शिव्या देतो तू. घरात शिव्या देऊ शकतो का मी? माझ्या मुलांना शिव्या देऊ शकतो का? बाळासाहेब कधी कधी राग आल्यावर काय करावं, कंट्रोलच होत नाही. मला शिवी येतेच, नालायक, गाढव असं तरी मला बोलूशी वाटतं. पण कंट्रोल करा, कारण की तुमच्या आतून जे बाहेर येतं ते विटाळतं शरीराला. बाहेरून आत जातं ते नाही विटाळत. काही लोक काय म्हणतात खाल्ल्याने विटाळ येतो, खाल्ल्या पिल्ल्याने असं होतं. नाही, हे खाल्ल्याने पाहिजे, हे अशुद्ध नाही, हे शुद्ध, हे आपण ठरवतो. पण पवित्र शास्त्र सांगतं की जे तुमच्या आतून बाहेर येतं त्याने माणूस विटाळला. बघा मग आता, म्हणजे माझे शब्द जर मी एखाद्याला नेहमी घालून पाडून बोलतो, माझ्या पत्नीला नेहमी घालून पाडून बोलतो, ज्यावेळेस मी इथं येतो आणि तुमच्याबरोबर बोलतो त्यावेळेस मी तुम्हाला बोलत असताना ती मला कधीच तुमच्या नजरेने बघणार नाही. ती मला अशुद्ध माणूस म्हणूनच बघेल. कारण की ज्यावेळेस मी प्रार्थना करेल त्यावेळेस ती काय म्हणाल, हा माणूस कसा आहे मला पूर्ण माहिती आहे. झालं का? इथंच मी फेल झालो ना. काय कामाची माझ्या प्रार्थना तुमच्यासाठी? आणि ती मला पूर्ण ओळखते. ती जर म्हणली तर अरे हा माणूस विचित्र आहे, घरामध्ये असं बोलतो तसं बोलतो, घरामध्ये भांडणं करतो, लेकरांना शिव्या देतो, यांना शिव्या देतो, आणि चर्चमध्ये आल्यानंतर हा माणूस टमाटमा उपदेश करतो. मला परमेश्वर जरी किती वापरत असला तरी तिच्या नजरेमध्ये माझं जीवन अशुद्ध आहे. आणि असं अशुद्ध जीवन कोणासाठी कित्ता बनू शकत नाही, आशीर्वाद बनू शकत नाही. तुमची भाषा कशी आहे? इथं नाही, घरी कशी आहे तुमची भाषा? माझा विश्वास आहे इथं बसलेले सगळे देवदूतासारखे आहेत आणि घरची भाषा देखील खूप चांगली आहे. घरी विचित्र बोलू नका, घरी अपशब्द बायकोला बोलू नका, बायकांनी देखील अपशब्द नवऱ्याला बोलू नका. शब्द फार जपून वापरा. तुमच्या मुखातून जर परमेश्वराचं वचन निघतं तर तुमच्या मुखातून गोडवाच निघायला पाहिजे. कितीही राग आला तरी म्हणा, येशू तुझ्यावरती प्रेम करतो, मी तुला अपशब्द बोलणार नाही. आय लव्ह यू. संपलं ना भांडण? संपलं भांडण. काय भांडण होणार सांगा? नवरा जास्तच बोलणार आय लव्ह यू, ते किती आय लव्ह यू, चला जाऊ द्या, ठीक आहे, मिटलं. बायला असेल ना, जास्त बायको भांडायला लागले, बोलायला लागले असं आय लव्ह यू, संपलं. भांडणच होऊ शकत नाही. आपल्याला आयडिया माहिती नाही. आपण ती बोलायला लागली की आपण बोलतो, ती बोलती आपण बोलतो, ही बोलतो ते बोलतो, आणि त्याच्यामुळे जास्त भडका वाढतो. आणि मग नंतर ते हळूहळू हातावर येऊन जातं. हात पायावर आलं की मग दनादन आवाज सुरू होऊन जातात. तर तिथपर्यंत पोहोचायला नाही पाहिजे. आपण विश्वासणारे आहोत. कधीच बायकोला हात लावू नका. खबरदार पुरुषांना, आपल्या पत्नीला मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. ती पण एक शरीर आहे, तिला पण तेवढा सन्मान आहे. तिला सन्मानाची वागणूक द्या. तिला ज्यावेळेस बोलता त्यावेळेस सन्मानाने बोला, ज्यावेळेस घरी जाता त्यावेळेस सन्मानाने बोला. आज घरी गेल्यानंतर म्हणा, मॅडम तुम्ही आज काय बनवणार आहे? तुम्ही इथं असं बोला, बघा ना तुम्ही. नाही म्हणायचं, मॅडम इथं बसा तुम्ही, मी जरी बनवता येत नाही, मला नाही येत काही बनवता, मी तुम्हाला पाणी घेऊन येतो, मी तुम्हाला पाणी घेऊन कूल बस पाणी घ्या. तुमची बायको भांडली जन्मात तर मग मला भांडूच शकत नाही. कधीतरी प्रेमाचे शब्द बोलायचे. बायकोने नवऱ्याला कधीतरी बोलायचं. कामावून थुकून एवढं सगळं मनुष्य करतो, एवढं सगळं काम करतो, घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावरती असते, फायनान्स आणण्याची जबाबदारी पुरुषावर असते. पुरुष जर एवढं राबतो तर कधीतरी कदर करा. आल्या ज्यावेळेस दरवाजा त्यावेळेस रुमाल घ्या, लगेच डोक्याला लगेच घाम बसायचं. काय आणू हा तुम्ही छान ते तुमच्या घरात कधीच वाद होणार आहे. माणूस कधी चिडतो माहिती आहे का? थकून भागून तो घरी येतो आणि तुम्ही काहीच तयार करत नाही, सामान अस्तव्यस्त, कपडे पडलेले, कुठं काय पडलेलं, मग ते राग माणसाला खूप येतो. आपले घरं स्वच्छ पाहिजे, आपले कपडे स्वच्छ पाहिजे. आता मी जिथं चुरगाव कपडे घालून येईल ना त्याला इस्त्री गिफ्ट देणार आहे, इस्त्री बक्षीस. सुरगाळेला शर्ट मला दिसला
पोरगं काळजी घेतं. चुरगळलेला शर्ट आणि चुरगळलेली साडी मला दिसली की समजायचं पुढच्या वेळेस मी एक 400-500 रुपयाची इस्त्री घेऊन येईन आणि मी त्या सगळ्यांसमोर देईन, ही तुम्हाला इस्त्री गिफ्ट. पण कपडे वेल प्रेस करा. तुमच्या पत्नींवरती सगळ्यांवरती जबाबदारी आहे की आपल्या नवऱ्याला कधी चुरगळलेला शर्ट द्यायचा नाही, चुरगळलेली पॅन्ट द्यायची नाही, फाटलेली चप्पल द्यायची नाही. आता पहिल्यासारखं नाही. पहिले होतं ते चप्पल लय महाग भेटायच्या, खूप पैसेच नव्हते राहत, बूट महाग भेटायच्या. आता स्वस्त आहे. 200 रुपयाला चप्पल येते, 100 रुपयाला येते, बूट 400 रुपयाला येतो. काहीच महाग नाही, काहीच महाग नाही. चांगले वेल कपडे त्यांना घालायला लावायचे. रविवारी तुमच्यामुळं मला बोलणे बसतील म्हणा, का मी त्यांना पाहिल आणि तुम्हाला बोलल. मी त्यांना नाही बोलणार, तुम्हाला बोलल. आणि यांना पाहिल आणि मग यांना बोलल, आणि यांना पाहिल मग यांना बोलल. असं आहे. पुरुषाने आपल्या स्त्रीला चांगलं ठेवायचं आणि स्त्रीने आपल्या पुरुषाला चांगलं ठेवायचं. वेल कपडे, इस्त्री केलेले, प्रेस केलेले, चांगला बूट 300-400चा घासाना किंवा चप्पल, चांगली चप्पल, चांगले कपडे घालायचे, परफ्यूम मारायचा आणि मग म्हणायचं की आता मला देवाच्या सानिध्यात जायचं आहे. त्या दिवशी मला फार आवडलं. दिवेकर आंटी साक्ष सांगत होत्या आणि साक्ष सांगत असताना मी बाळाला म्हटलं, ते सीमाला म्हटलं त्यांच्या साडीचं स्टिकर काढ, कारण की 9वी साडी घालून त्या चर्चला आलेलं स्टिकर होतं, म्हणजे 9वी साडी. मग मला कळालं की हा देवाचा किती आदर करतात. नाही तर आपलं झोपेतून उठलो असं केलं चलो चर्च, कपडे असे चुरगळलेले आहेत. पुढे चालला चर्चला चाललो देवाला भेटायला. कपडे नाही, ते बॅड इम्प्रेशन आहे. देव पण काय म्हणाल, अरे कसं भेटेल इथं तुम्हाला. पंतप्रधानाला भेटीला गेलं तर असं जाऊ का आपण. आपली बायकोन घ्या ते शर्ट घाला, ते पडलेलं आहे तिथं चुरगळलेला तो घाला, ती चप्पल घाला तिथं पडलेली आहे ती कशी तरी घाला ती चप्पल. हां चला मी भारी राहते, मी भारी साडी घालते, लिपस्टिक फुगा बिग्गा, तुम्ही चला चाललं आपलं. असं जाताल का. तसं नाही करायचं. आपण जितकं स्वच्छ राहतो तितकं आपलं पती तेवढाच टापटीप दिसला पाहिजे, आपले लेकरही तेवढेच टापटीप दिसले पाहिजे. नाही तर मी नाव कोणाला ठेवीन, स्त्रियांनी. तुम्ही जर टापटीप दिसल्या आणि तुमचे लेकरं जर मला टापटीप दिसले नाही आणि तुमचे मिस्टर जर टापटीप दिसले नाही तर मी त्यांना सोडून देण्याने सगळा गोळीबार तुमच्यावर करेल. कारण की जर तुम्ही चांगले दिसता तर तुमचे लेकरही मला चांगले दिसले पाहिजे. नाही तर बाई चांगली दिसतील, लेकराच्या नाकाला 2-2 धारा. त्यावेळेस असं वाटतं असं पाहून काय चमत्कार आहे. तसं नाही पाहिजे. मी जितका चांगला तितकं माझे लेकरं चांगले, मी जितकी चांगले तितका माझा पती पण चांगला. हे बाईच्या हातात द्या. म्हणून बाईंना मी सांगतो, लेडीजला सांगतो, तुम्ही तुमच्या कुटुंबाची चांगली पुरेपूर काळजी घ्या. चुरगळलेले शर्ट द्यायचे नाही. ही पण एक परिपक्वता आहे, मॅच्युरिटी आहे. ही राहण्याची मॅच्युरिटी आहे. काही लोक म्हणतात नाही सूट कशाला घालायचं सूट, घालायचे कपडे आपल्याला भेटले का पाहिजे. जागा फार अनमोल, फार पवित्र आहे. कारण की जुन्या कराच्या काळात तुम्ही बघता, ज्यावेळेस माणसाच्या मनात पाप यायचं, साधं पाप यायचं, त्यावेळेस तो मनुष्य त्या पापामुळे त्या परमपवित्र मंदिरात मरून पडायचा आणि मग त्याने खेचल्या जायचं. म्हणजे विचार करा, या काळामध्ये तुम्हाला लाईटली वाटत असेल की येऊन सहज आपण उभा राहू शकतो, पण इथं उभं राहणं जोक नाही. जर मी पापात आहे आणि इथं येऊन उभा राहतो तर हळूहळू माझ्या शरीरामध्ये मला आजारपण जाणवायला सुरुवात होईल, त्रास जाणवायला सुरुवात होईल आणि एक दिवस असा येईल की त्या दिवशी मी या पृथ्वीवर राहणार नाही. कारण की मी जे जीवन जगतो ते अपवित्रतेचं जीवन जगतो. पूर्वीचं